नाशिकमध्ये भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न झालेला आहे आणि नाशिकच्या सातपूरमध्ये तरुणाच्या अपहरणाचा थरार पाहायला मिळालाय। 6 ते 7 जणांचा तरुणाला कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। जीव मुठीत धरून तरुणाने पळ काढत पोलीस स्टेशन गाठलंय। अपहरण करतानाचा थरार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय आणि या संदर्भात अधिक माहिती करून आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, जे अपहरण करत होते त्या व्यक्ती नेमक्या कोण होत्या आणि हा तरुण जो पोलीस स्टेशनला गेलेला होता, पोलिसांना माहिती दिली असेल, काय नेमकं समोर आलं या सगळ्यातनं? खरंतर अतिशय गंभीर स्वरूपाचा हा प्रकार आहे। प्रामुख्यानं नाशिक शहरामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न या व्हिडिओच्या नंतर आता उपस्थित केला जातोय। तेजस घाडगे या तरुणानं सातपूर पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दिलेली आहे। त्याचं अपहरण केलं जात होतं आणि अपहरण करण्यामागचं नेमकं कारण काय आहे तर ते देखील त्यानं त्यामध्ये नमूद केलेलं आहे। जे 5 ते 6 जण होते त्यापैकी एकाची मैत्रीण जी होती तिच्या सोबत लग्न केलं आणि त्यामुळे त्या सगळ्या रागातून त्या उद्देशातून थेट जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासाठीचं हे अपहरण केलं जात होतं। त्याचा व्हिडिओ काही उपस्थित तिथल्या चालकांनी काढला, त्यामुळे हा संपूर्ण जो थरार आहे तो समोर आला। यामध्ये आता सातपूर पोलिसांकडनं याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संशयितांचा शोध देखील घेतला जातोय। मात्र एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धाक राहिला नाही का, पोलीस नेमकं काय करतायत अशा स्वरूपाचे सवाल देखील या निमित्तानं उपस्थित करतात। त्यामुळे आता पोलीस नेमकं कसा तपास करतात, त्यातून काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदी आपण पाहतोय हे दृश्य दिवसा ढवळ्या नाशिकमधून, मागे बस उभी आहे पाहतोय, आजूबाजूला लोक सुद्धा आहेत, नागरिक आहेत, गाड्या जातात आणि दिवसा ढवळ्या असा प्रकार घडतो कसा हा प्रश्न आहे आणि यातून आता काय कारवाई होते या सगळ्यांवर याकडे सुद्धा लक्ष असेल। बातमी पाहतो तो नाशिकमधून। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।